मे महिन्याच्या कडक उन्हात शाळा बंद असतात, वर्ग रिकामे असतात आणि बहुतांश शिक्षक सुट्टीचा आनंद घेत असतात. पण चंद्रपूर जिल्ह्यातील बोथली गावात एक वर्ग दररोज भरतो. इथे मुलांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळते आणि या वर्गाच्या मध्यभागी असतात एक ध्येयवेडे शिक्षक गोपाळ गुडधे. पहाटे 4 वाजता दिवसाची सुरुवात. वरोरा ते बोथली असा 35 किलोमीटरचा प्रवास आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ज्ञानयज्ञ. सुट्टीच्या दिवसातही ते विश्रांती घेत नाहीत, कारण त्यांच्यासाठी सुट्टीपेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीची भीती वाटू नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांनी सुरू केला गो विथ स्ट्रक्चर हा अभिनव उपक्रम. खेळ, गाणी, कृती आणि संवादाच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू लागले आहेत. 2 मेपासून सुरू झालेल्या उन्हाळी इंग्रजी शिबिरात आज 100हून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. स्पोकन इंग्लिश, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास हे सर्व शिकताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटते यशाची नवी पहाट. गावातील पालक अभिमानाने सांगतात, पूर्वी इंग्रजी बोलण्यास घाबरणारी आमची मुले आज आत्मविश्वासाने संवाद साधत आहेत. या प्रवासात त्यांना लाभली आहे पत्नी सौ मोहिनी गुडधे यांची खंबीर साथ. त्याग, समर्पण आणि शिक्षणावरील नितांत प्रेम यांच्या बळावर घडत आहे भविष्याची पिढी. आजच्या काळात अनेक शिक्षक अध्यापन करतात, पण काही शिक्षक असे असतात जे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात. गोपाळ गुडधे एक शिक्षक, एक प्रेरणा आणि शिक्षण क्षेत्रातील आशेचा किरण. शिक्षक केवळ धडा शिकवत नाही, तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत असतो. माझे पूर्ण नाव किरणदास भगवान सोनवाने. गेल्या 7 वर्षापासून मी या शाळेमध्ये स्वयंसेवक म्हणून आहे आणि ह्या स्वयंसेवक म्हणून मी 7 वर्ष इथे काम करत आहो. आणि आमच्या शाळेमध्ये जेव्हा पहिल्यांदा आमचे गोपालजी गुडधे सर आले, यांनी शिबिराविषयी माहिती सांगितली होती. पालकांची भेटी घेतल्या, गावोगावी जाऊन जवळपास आमच्या ग्रामीण भागातील 7 ते 8 गावचे विद्यार्थी या शिबिराचा आनंद घेत आहेत. गो विथ स्ट्रक्चर हे नावच डिसाईड करताना त्याच्यामागे एक महत्त्वाचं कारण हे होतं की इंग्रजी ही माझ्या मुलांची मातृभाषा नाही, त्यांची मातृभाषा मराठी आहे. आणि मातृभाषा मराठी असल्यामुळे त्यांच्या घरी त्यांना मराठीचंच लिसनिंग, गावामध्ये मराठीच, इंग्रजी कधीच ऐकायला मिळालं नाही. मराठी शाळेत येण्याच्या पूर्वी हे मुलं शिकलेले. का बरं? कारण त्यांना रोज घरी मराठी त्यांच्या कानावर वारंवार पडते. शाळेत येण्याच्या अगोदर मुलगा 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा असतानापासूनच तो मराठीतून चांगला बोलतो. आणि इकडे वर्ग इयत्ता 6वी, 7वी, 8वीलाही जातो तो, पण तरी त्याला स्वतःचं एक वाक्य धड करता येत नाही. विशेषतः ग्रामीण मुलांचा जर विचार केला, मराठी माध्यमांच्या, शहरी मुलं आणि ग्रामीण मुलं यांच्यातला सगळ्यात मोठा फरक आणि डिफरन्स हा आहे की शहरातल्या मुलांना सगळ्या सोयीसुविधा आहेत. त्यांच्याजवळ प्लेइंग ग्रुप आहे, नर्सरी आहे, KG1 आहे, KG2 आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना हे 4 वर्ष नाहीच आहे त्यांच्या जीवनात. शहरातला मुलगा 4 वर्ष पहिलीत जायच्या अगोदर शाळेत जाऊन आलेला, आणि ग्रामीण भागातला जो मुलगा आहे तो कोरी पाटी घेऊन इयत्ता 1लीमध्ये. आणि 4 वर्ष शाळा करून आलेला मुलगा आणि जो कोरी पाटी घेऊन वर्गात आलेला, हे दोन्ही पहिल्या वर्गात, तर त्यांच्यामध्ये तर निश्चितपणे फरक राहणारच आहे. आता या मुलांना कोणत्याही लिसनिंग अपॉर्च्युनिटीज जर ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाही, तर मग याचा दोष कोणाला द्यायचा, किंवा दोष न देता त्यांच्यासाठी काही करता येईल का, ही एक मूळ त्याच्या मागची भावना होती गो विथ स्ट्रक्चरची सुरुवात करण्याच्या मागे. की या मुलांना आपल्याला काय प्रोव्हाइड करता येईल की जेणेकरून त्यांना चांगल्या तऱ्हेने लिसनिंग अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करता येतील. इंग्रजी त्यांच्या कानावर पडलं तर त्यांना इंग्रजीतून थोडंफार बोलता येणं त्यांची सुरुवात होईल. इयत्ता 7व्या वर्गापर्यंत इंग्रजीचे बेसिक्स तयार करता आले तर त्या मुलांना इयत्ता 8व्या वर्गामध्ये आपल्याला ॲटलिस्ट सेमी इंग्रजी माध्यमात तरी आपण प्रवेश घेतला पाहिजे. याच्यासाठी जो कॉन्फिडन्स पाहिजे असतो
तो कॉन्फिडन्स त्यांना मिळेल. आणि ह्या सगळ्या भूमिकेतून आम्ही गेल्या 8 वर्षांच्या अगोदरच या उपक्रमाला एक चांगली दिशा दिली. त्याच्या अगोदरपासूनच सुरुवात झाली, पण दिशा त्याला एक 7-8 वर्षापासून आम्ही गो वी स्ट्रक्चर नावाचा आमचा एक ग्रुप तयार केला. त्याला आम्ही टीम गो वी स्ट्रक्चर या नावाने, त्याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट करणारे काही लोक आहेत, काही शाळांमध्ये सोबत आपल्याला या उपक्रमाला मदत करणारे शिक्षक आहेत. या सगळ्यांच्या मदतीनं गो वी स्ट्रक्चर हे सुरू झालं. माझं या शाळेतलं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथलीमधलं हे पहिलं वर्ष. या आत्ताच 15 ऑक्टोबर 2025 या शाळेत मी रुजू झालो. अजून 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे. पण हा कार्यक्रम उपक्रम शिबिराचा हा सातत्याने गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे, तर तो मी कंटिन्यू केला माझ्या या शाळेमध्ये. या जिल्हा परिषद शाळेमध्ये मला इतकं सहकार्य मिळालं शाळा व्यवस्थापन समितीचं, की इतकी चांगली शाळा व्यवस्थापन समिती मी याच्यापूर्वी कधी पाहिलेली नाही. म्हणजे इतकं सहकार्य त्या सगळ्यांना, असं ओव्हरवेल्मिंग, प्रत्येकाला असं वाटते की मी माझ्या सरांना या उपक्रमाला किती मदत करू. आमच्या मुलांसाठी हा जो उपक्रम इथे पूर्ण उन्हाळी सुट्टीमध्ये राबवला जात आहे, चिमूर तालुक्याच्या इतिहासातला संपूर्ण उन्हाळी सुट्टीत चालणारा हा एकमेव पहिला उपक्रम आहे, असं मला चिमूरवासियांनी सांगितलं. शाळा समितीचं भरपूर सहकार्य, आमच्या शाळेतल्या ज्या मुख्याध्यापिका आहेत आदरणीय सौ विद्याताई मत्ते मॅडम, यांचं मॉरल सपोर्ट, त्यांना तर आम्ही या नावाने बोलवतो की दे आर शी इज द रिअल सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. खऱ्या अर्थानं आमच्या प्रेरणा त्या आहेत. त्यांनी जो सपोर्ट आणि सहकार्य आम्हाला केलेलं आहे या उपक्रमासाठी, हा उपक्रम इथे व्हावा याच्यासाठी तो शब्दात व्यक्त करणार नाही, इतकं त्यांचा मॉरल सपोर्ट आम्हाला नेहमीच मिळतो. आमच्या शाळेतले सगळे शिक्षक सपोर्टिव्ह आहेत. फिजिकली ते इथे शिबिरामध्ये उपस्थित जरी राहू शकत नसले तरी एक मॉरल सपोर्ट जो आहे तो शाळेचाही आहे, शाळा व्यवस्थापन समितीचा आहे. गावातला पालकवर्ग इतका सुजाण आहे की त्यांनाही आपल्या मुलांना या उन्हाळी सुट्टीमध्ये या सगळ्या सोयीसुविधा मिळत आहेत. तर त्याच्यासाठी सगळे पालकवर्ग सुद्धा तन मन धनाने, आणि या शिबिरामध्ये जवळपास 105 विद्यार्थी 7 गावांहून आलेले आहेत. त्यामध्ये बोथली आहे, माझ्या गावातलेच जवळपास 35 विद्यार्थी आहेत. वाहनगाव, सावरी बिडकर, गुजगव्हाण, खानगाव, इकडे मागे माझ्या आंबडी, त्याच्यानंतर खापरी, इतरही गावातून काही मुलं नागपूरला राहतात, शिकतात, पण इथे शिबिरामध्ये आहेत. काही बाहेरगावी शिकतात आहे. या 7 गावांच्या व्यतिरिक्त तसेही मुलं आहेत. असे एकूण 105 विद्यार्थी या शिबिरात आहेत. 2 मे पासून या शिबिराचं उद्घाटन झालं. सातत्याने निरंतर एकही सुट्टी न घेता, रविवार वगळता हे शिबिर निरंतर सुरू आहे. 15 जूनपासून शाळा सुरू होत आहेत आणि 14 जूनपर्यंत हे शिबिर निरंतर सुरू राहणार आहेत. सपोज विदर्भातलं तापमान लक्षात घेता या सुट्ट्या जर एक्सटेंड झाल्या 26 जून किंवा त्याच्याही समोर गेल्या, तर ज्या दिवशी शाळा सुरू होतील त्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत हे शिबिर निरंतर सुरू राहणार आहे. आमच्या शाळेला ट्रॉफी म्हणजे क्रीडा संमेलनाची ट्रॉफी दिली, म्हणजे त्यांच्या नेतृत्वात. म्हणजे असं एवढ्या वर्षात आमच्या शाळेला ट्रॉफी नाही भेटली, फर्स्ट ट्रॉफी भेटली. त्याच्यानंतर आपले म्हणजे शिष्यवृत्तीचे पेपर, त्यांनी क्लासेस घेऊन आमच्या गावचे पोरं चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झाले. बोथली शाळेतच नाही तर संपूर्ण पंचायत समिती चिमूर या परिसरामध्ये पहिल्यांदा होत आहे, आणि हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा समजत नव्हतं, ते मुलं एवढं चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलत होते. म्हणजे परंतु गोपाल गुडदे सरांनी माझ्या गावच्या ह्या बोथली गावामध्ये गो वी स्ट्रक्चर हे असा एवढा मोठा सुंदर इंग्रजी शाळेचा उपक्रम सुरू केलेला आहे. ते माझ्या गावामध्ये फारसा काळ झालेले नाही आहे, परंतु म्हणजे जर ही एक त्यांच्यामध्ये उन्हाळ्याच्या हक्काच्या सुट्ट्या असताना त्या हक्काच्या सुट्ट्या त्यांनी इथे म्हणजे जर आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी ज्ञानाचं योगदान व्हावं बा यासाठी ते सकाळी 6:30ला आपल्या बाईकनं येतात आणि जवळपास 1-1.5 वाजता एवढ्या मोठ्या भर उन्हाच्या कडाक्यात तेवाले म्हणजे जर वरोऱ्याला जातात. याबद्दल हे एवढं मोठं योगदान म्हणजे ही मराठी शाळा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेलं आहे. I get up early morning. I eat breakfast. I am go to summer camp. We are playing with ground. सरनं आम्हाला शिकवलं की कसं बोलायचं, काय करायचं. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू बोलायला शिकलो आणि आता आम्ही बोलतो.
अगोदर असं वाटायचं की मराठी शाळा ही मराठीच राहणार, त्यामध्ये मुलं इंग्लिश कधी शिकणारच नाही किंवा स्कॉलरशिप नयोदिता या पेपरला कधी मुलं बसणारच नाही. पण जेव्हापासून गोपाल गुर्दे सरांनी सहभाग घेतला या शाळेमध्ये, त्यांनी ट्रान्सफर होऊन आले, तेव्हापासून शाळेची प्रगती अशी झाली आहे की असं वाटते की ही आमची जिल्हा परिषद शाळा, आमची शाळा म्हणून आम्ही आदराने म्हणू शकतो.